झिपलाईनचा एक्सपिरियन्स घेऊन आता आम्ही दीक्षित मोनास्ट्रीकडे चाललेलो आहोत. वेदर खराब होतं आहे जरा आणि लवकर तिथं पोहोचायला पाहिजे, अदरवाईज पाऊसच आम्हाला गाठेल रस्त्यामध्ये. दीक्षित मोनास्ट्रीमधून नुब्रा व्हॅलीचा व्ह्यू खूपच छान दिसतो. इथं आहे मोनास्ट्री, इथं आहे तो मैत्रेय बुद्धाचा स्टॅच्यू. हा तो स्टॅच्यू जो आपण लडाखच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघत आलेलो आहे. तर तो स्टॅच्यू अवाढव्य असा स्टॅच्यू आपण इथे बघू शकतो. तर तुम्ही लकी असाल तर तुम्हाला इंद्रधनुष्य पण बघायला मिळेल. आय थिंक आम्ही लकी होतो आणि हा नुब्रा व्हॅलीचा ब्रेथ टेकिंग व्ह्यू बघत हे इंद्रधनुष्य पण बघायला मिळालं. हे सगळे व्ह्यूज डोळ्यात साठवून आम्ही दीक्षित मोनास्ट्रीतून पुढे हंडर सँड ड्यून्सकडे निघालो. तब्बल 4000 मीटर उंचीवर या सिल्वर सँड ड्यून्स आहेत. पर्वताच्या मधोमध वसलेलं हे एक वाळवंट आहे. इथे तुम्ही आउटडोअर गेम्स एन्जॉय करू शकता. इथली विशेषता म्हणजे इथं तुम्हाला असे डबल हॅम कॅमल्स बघायला मिळतील. तर डबल हॅम कॅमल्स जगात कुठेच आढळत नाहीत. ही एकच जागा आहे की जिथं आपण हे वेगळ्या प्रकारचे कॅमल आपण बघू शकतो. इथे ती कॅमल राईड एन्जॉय करू शकतो. तुम्ही आउटडोअर गेम्स खेळू शकता. या सँड ड्यून्सवर थोडासा वेळ स्पेंड करून आम्ही पुढे हंडर गावाकडे निघालो. दिवसभराच्या प्रवासाने खूप थकवा आलेला होता. मी तर जेवण करून झोपायचा प्लॅन बनवलेला होता, पण विष्णू आणि धनंजयची एक वेगळीच धडपड चाललेली होती. त्यांना माहिती होतं की इथून तारे चांगले दिसतात. मग त्या लोकांनी हॉटेलवाल्याबरोबर इन्क्वायरी केली आणि लक्षात आलं की एक ग्रुप हंडर गावातून गावाच्या बाहेर जाणार आहे, तिथून तारे चांगल्या पद्धतीनं बघता येतील. मग आम्ही पण तो ग्रुप जॉईन करायचं ठरवलं. तिथे गेल्यानंतर दुर्बिणीची व्यवस्था करण्यात आलेली होती. टूर गाईड हा नॉलेजेबल होता. तसंच विष्णूला पण ग्रहताऱ्यांचं चांगलंच नॉलेज आहे, हे मला त्या दिवशी कळालं. आम्ही त्या रात्री ग्रह, तारे, अँड्रोमेडा गॅलेक्सी, सॅटर्न हे सगळं त्या दुर्बिणीतून बघण्याचा अनुभव घेतला. वापस यायला साधारणतः रात्रीचा 1 वाजला होता आणि त्या ताऱ्यांची आठवण मनात ठेवून झोप कधी लागली ते कळालंच नाही. लेट्स टेक अ वॉक. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. भारी वाटतं ॲक्च्युली. थोडंसं ऊन पडलेलं, पण ऊन जरी असलं तरी थंडी आहे इथं. या अशा प्रकारच्या प्रेयर बेल्स आपल्याला बघायला मिळतात. He is looking at me, staring at me. ओके, असे खूप सारे कॅमल्स तुम्हाला इकडे बघायला मिळतील. हंडर हे गाव पर्वतांच्या कुशीमध्ये वसलेलं आहे आणि इथं राहायचे भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. खळखळ आवाज येतो, तुम्हाला येतोय की नाही माहीत नाही, पण मला खूप आवाज येतो. बाजूनं पाणी वाहत आहे. असंच पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल सकाळी ज्यावेळेस तुम्ही शांत वातावरणात बाहेर पडता. नो पोल्युशन, आय मीन पोल्युशन लेवल खूपच कमी आहे. जे काय आहे ते टुरिस्ट व्हेकल्स आणि त्याच्या थ्रू, आणि एक रिमोट प्लेसचं गाव आहे. इथे गोबा म्हणून हॉटेल आहे, तिथं आम्ही थांबलो होतो आणि सकाळचा ब्रेकफास्ट करून आता आम्ही टर्टकला जाणार आहोत. त्याचं लास्ट विलेज आहे, तर ते बघायला आम्ही जाणार आहोत. सो बाल्टी लोक राहतात तिथे. सो त्यांचं कल्चर, भाषा वगैरे वेगळी आहे असं म्हणून ऐकले. सो आम्ही ते बघायला जाणार आहोत. इथून साधारणतः 90 किलोमीटर आहे. ओके, आणि तुम्हाला व्ह्यू, सो आम्ही जिथे रेस्टॉरंटमध्ये बसून ब्रेकफास्ट करत आहोत तिथं समोरचा व्ह्यू असा आहे. आणि ह्या स्मॉल गार्डनमध्ये ॲपलचं झाड पण आहे आणि ॲपलच्या झाडाखाली बसून विष्णू, धनंजय आम्ही ब्रेकफास्ट करत आहोत. ॲपलच्या झाडाखाली बसून न्यूटन होण्याचा प्रयत्न करतो. हा. सो टुटुकला गेटवे ऑफ सियाचिन ग्लासियर असं म्हणून पण ओळखलं जातं. भारतासाठी तो खूपच क्रुशियल असा पार्ट आहे. एक तैसे म्हणून गाव गेलं, आता पुढे एक स्कुरू म्हणून गाव आहे. अशी छोटी छोटी गावं आहेत. सो वरती तुम्हाला पर्वतावर ग्रीनरी दिसणार नाही, पण असं 2 पर्वतांच्या मध्ये आय थिंक एक हिमालयन रेंज आहे, एक हिमालयन रांग आहे आणि एक काराकोरम रांग आहे.
सो त्याच्यामध्ये ही व्हॅली आहे, नुब्रा व्हॅली. तुम्ही जर मॅप बघितला तर तुमच्या लक्षात येईल की टुरटुक दिस इज अ गेटवे टू सियाचिन ग्लेशियर. टुरटुकचं लोकेशन हे एक्झॅक्टली पाकिस्तान आणि चीनचा जो इलिगली ऑक्युपाईड एरिया आहे त्याच्या मध्ये आहे. तिकडे जाताना आपल्याला खूप सारे ब्रिजेस लागतात. ते ब्रिज क्रॉस करून आपल्याला जायला लागतं. ही जी राईट साईडला नदी ही शयोक नदी आहे. लॉर्ड मारुती 800 म्हणजे भारताच्या शेवटच्या गावापर्यंत मारुती 800 पोहोचलेली आहे. आणि आणखी एक ब्रिज आलेला आहे. ॲट अ टाइम एकच व्हेकल अलाउड आहे. हा ब्रिज जो आहे तो सस्पेन्शन ब्रिज आहे आणि खाली लाकडाच्या पाट्या टाकलेल्या आहेत. पुढे आपल्याला टुरटुकपासून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावर एक सुंदर वॉटरफॉल लागतो. त्याचं नाव आहे मेस्मरायझिंग वॉटरफॉल. फायनली आम्ही थांगमध्ये इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर पोहोचलेलो आहोत. या बॉर्डरच्या मधोमध नदी वाहते. तिचं नाव आहे श्योक नदी. नदीच्या लेफ्ट साईडला जो पर्वत दिसतो तो इंडिया साईडला आहे आणि नदीच्या राईट साईडला जो पर्वत दिसतो तो पाकिस्तानच्या साईडला आहे. 1971च्या वॉरमध्ये ही बॉर्डर इथं टाकली गेली. त्यावेळेस जे पण लोक या बॉर्डरवर राहत होते त्यांचे काही रिलेटिव्ह त्या साईडला गेले, काही रिलेटिव्ह या साईडला राहिले. मी इथल्या लोकांशी बोललो आणि आणखी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तर त्यांनी सांगितलं की आजही त्यांचे काही रिलेटिव्ह तिकडं आहेत आणि दे आर हॅपी दॅट दे आर ऑन दिस साईड अँड इंडियन गव्हर्नमेंट इज लुकिंग आफ्टर देम वेल. सो ही एक गोष्ट आहे. ॲप्रिकोट आणि हे विकायला आहे. सो इथे ॲप्रिकोटची शेती होते. सो टू सपोर्ट लोकल कम्युनिटी डेफिनेटली तुम्ही जेव्हा इथे येताल त्यावेळेस परचेस करा. आणि तसंच ते दुर्बीण पण ऑफर करतात. 50 रुपये पर पर्सन घेतात. सो डेफिनेटली व्ह्यू बघा त्याच्यातून अक्रॉस द बॉर्डर तिकडची घरं आणि बॉर्डरवरच्या पोस्ट वगैरे दिसतात. तुम्ही मोबाईलमधून पण झूम आउट करून बघू शकता. पण टू सपोर्ट लोकल कम्युनिटी आय थिंक दुर्बीण घ्यायला पाहिजे आणि त्यातून बघायला पाहिजे. थांगला भेट देऊन आम्ही परत निघालो. तर आम्ही हांडर गावाकडे निघालेलो आहोत. तिथे गाबा गेस्ट हाऊसमध्ये आजचा आमचा मुक्काम होणार आहे. उद्या आपण पँगॉंगकडे निघणार आहोत वाया शयोक रिव्हर, शयोक व्हॅली. तर उद्याचा रस्ता हा खूप चॅलेंजिंग राहणार आहे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग. तोपर्यंत टाटा बाय बाय.